गुड मॉर्निंग, सुप्रभात. टॉप न्यूज मराठीच्या नवीन शो मध्ये मी दर्शना गांधी, योगा इन्स्ट्रक्टर, तुमचं स्वागत करते. आजपासून टॉप न्यूज मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे टॉप हेल्थ टिप्स. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला साध्या, सोप्या आणि पटकन करता येईल अशा काही हेल्थ टिप्स देणार आहोत, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येणार आहे आणि रोजचं आयुष्य तुमचं सोपं आणि सरळ होणार आहे. आजकाल आपण सगळेच खूप हेल्थ कॉन्शियस झालेलो आहोत. वेगवेगळे एक्सरसाइज करतो, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतो, डाएट करत असतो, काही गोष्टी फॉलो करत असतो. पण ह्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर योग्य परिणाम होतो आहे की नाही ह्याची जाणीव ठेवून या गोष्टी करणं आवश्यक आहे. आपल्याला शरीराला झेपेल त्याच एक्सरसाइजची निवड करणं हे महत्वाचं आहे. प्रत्येकाचं शरीर हे वेगळे असते, त्यामुळे आपल्या शरीराला सोसेल आणि झेपेल तोच व्यायाम निवडणे आणि तोच व्यायाम करणे जास्त चांगलं होईल. एक्सरसाइज निवडल्यावर त्याच्यात सातत्य आणि संयम ठेवणे गरजेचे आहे. चला तर मग मी तयार आहे. तुम्ही तयार आहात का आजच्या टिप्ससाठी? आजची आपली हेल्थ टिप्स आहे नमस्कार मुद्रा. नमस्कार मुद्रेचं महत्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप आहे. घराघरामध्ये आपण ज्येष्ठांना नमस्कार करायचा असेल तरी, लहानांना देवासमोर नमस्कार करण्यापासून ते माफी मागायची असेल तरी आपण नमस्काराचा वापर करतो. तर ह्या नमस्कार मुद्रेमध्ये नक्की असं काय आहे आणि आपण ही नमस्कार मुद्रा का करतो ह्याच्या मागचं कारण तुम्हाला माहितीये का? जर ते कारण तुम्हाला कळलं तर तुम्हाला नमस्काराचं खरं महत्व पटणार आहे. त्यामुळे आज मी इथे आली आहे की तुम्हाला नमस्कार मुद्रेचं जे खरं कारण आहे, त्याच्या मागचं जे काही रिझन आहे, सायंटिफिक रिझन, वैद्यकीय कारण जे काही तुम्ही म्हणू शकता, ते तुम्हाला सांगण्यासाठी मी इथे आले आहे. तर चला तर मग आपण नमस्कार मुद्रेने होणारे फायदे जाणून घेऊ. आपण जेव्हा नमस्कार मुद्रा करतो तेव्हा आपल्या मेंदूची डावी आणि उजवी बाजू ही कनेक्ट होते, कारण आपल्या हातामध्ये पंचमहाभूत आहेत आणि आपण जेव्हा नमस्कार करतो तेव्हा आपल्या ब्रेनच्या दोन्ही साइड्स हे ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते, त्याच्यात चेतना निर्माण होते. आणि जेव्हा तुम्ही नमस्कार करून डोळे बंद करता आणि श्वासावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला मनशांती मिळते, मन सकारात्मक होते, निगेटिव्हिटी कमी व्हायला मदत होते, एन्झायटी कमी होते आणि तुमचा सगळा स्ट्रेस हा लगेच नाहीसा होतो. त्याच्यासाठी तुम्हाला नमस्कार मुद्रा रोज नियमाने करणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी आपण कुठेही बाहेर जायचं असलं, घरातनं निघायचं असलं तरी ज्येष्ठांच्या आणि देवाच्या पाया पडून निघत होतो. याचं कारण हेच होतं की जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा तुमचा दिवस हा सकारात्मक आणि पॉझिटिव्ह जावा. तर तुम्हाला आता इथून पुढे मी नमस्कार मुद्रा बरोबर कशी करायची हे शिकवणार आहे. तर तुम्ही तयार आहात का नमस्कार मुद्रा करायला? नमस्कार मुद्रा करताना आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकत्र आणायचे आणि अंगठे छातीच्या मध्ये सेट करायचे असे बरोबर. त्याच्यानंतर पाठीचा कणा ताठ आणि शोल्डर्स बॅक करायचे आणि एल्बोज थोडेसे फॉरवर्ड करायचे. त्यांनी काय होतं तर पाम्स वरती म्हणजे आपल्या तळव्यांवरती एक प्रकारचा दाब निर्माण होतो आणि नमस्कार मुद्रा करताना तो दाब निर्माण होणं गरजेचं असतं, कारण आपल्या हातामध्ये पंचमहाभूत असतात. त्याच्यानंतर डोळे बंद करून श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. त्यामुळे तुमच्यात पॉझिटिव्ह आणि सकारात्मक बदल घडून येणार आहे. चला तर मग करून बघूयात का आपण सगळेजण? आजच्या धावपळीच्या जगात आपण रोज स्ट्रेस खाली असतो, रोज वेगवेगळे टेन्शन्स असतात. मुलांना अभ्यासाचं टेन्शन असतं, बायकांना रोजचा डबा तयार करून ऑफिसला जायचं टेन्शन असतं, तर पुरुषांना तर रोजचं ऑफिस आहे, कॉल्स आहेत, धडपड आहे, ट्रॅफिक आहे, सगळं आहे. ह्याच्यातनं जाताना आपण जर स्ट्रेसफुल गेलो, टेन्शन घेऊन गेलो तर बऱ्याच प्रमाणात ऍक्सिडेंट्स बघायला मिळतात किंवा छोट्या मोठ्या दुखापती होतात. लोकांचं डोकं जर जागेवर नसेल तर या गोष्टी सुरळीत होत नाही. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर घरातनं बाहेर निघताना, कधीही सकाळी घरातनं बाहेर निघताना एक तर देवासमोर हात जोडून किंवा कुठेही सोफ्यावर बसून, खुर्चीवर बसून एक 5 मिनिटं शांत बसून मन एकाग्र करून नमस्ते मुद्रा केल्यास
पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होणार आहेत, कारण मन एकाग्र होणार आहे, मनाला शांती मिळणार आहे, पॉझिटिव्ह वाइब्स तयार होणार आहेत आणि तुमचा अवेअरनेस वाढणार आहे. अवेअरनेस म्हणजे आजूबाजूचा नाही तर स्वतःबद्दलचाही अवेअरनेस असतो की मला टेन्शन आहे, मला एन्झायटी आहे, मला निगेटिव्ह वाटतंय. तर ते सगळं पॉझिटिव्ह करून तुम्ही उंबऱ्याच्या बाहेर जर पाय ठेवला तर तुमचा दिवस खूप चांगला जाणार आहे. मुलांना पेपर छान जाणार आहे, त्यांचा शाळेतला दिवस सुंदर जाणार आहे आणि बाकीचंही तुमचं आयुष्य हे आनंदमय होणार आहे. राग, चिडचिड सुद्धा कमी होणार आहे, एकाग्रता वाढणार आहे, कामात लक्ष लागणार आहे. एवढे सगळे फायदे फक्त एका नमस्कार मुद्रेने होणार आहेत. तर ती का नाही करायची? पूर्वीच्या काळी आई वडील सुद्धा आपल्याला हेच सांगायचे की घराबाहेर पडताना 2 मिनिटं थांबून देवाच्या पाया पड, ज्येष्ठांच्या पाया पड. कशासाठी? तर जेव्हा आपण पाया पडण्यासाठी हात एकत्र आणतो, नमस्ते मुद्रेमध्ये आणतो, तेव्हा मन शांत होते, मेंदूमध्ये चेतना निर्माण होते आणि एन्झायटी, स्ट्रेस कमी होतो आणि मग तुम्ही उंबऱ्याच्या बाहेर जाता. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला खूप महत्त्व देणं आजकाल गरजेचं आहे. अवेअरनेस वाढला तर तुमच्या अवतीभोवतीची परिस्थिती तुमच्या लक्षात येईल आणि परिस्थिती तुमच्यावर मात करण्यापेक्षा तुम्ही परिस्थितीवर मात कराल आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येणार आहे. तर मग त्याच्यासाठी 5 मिनिटं द्यायला काय हरकत आहे? रोजच्या जीवनातील फक्त 5 मिनिटं नमस्ते मुद्रेला द्याल. आता तुम्हाला ठरवायचंय कधी, कुठे आणि कसे हात जोडायचे. प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंटची आम्ही नक्की वाट बघत आहोत. आणि तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील किंवा काही अजून माहिती हवी असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. धन्यवाद. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.